विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झुरळ म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्यांनीच सरकारला नमवलं, तर मराठी माणूस मोडेन पण वागणार नाही, अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया। माझं मन 10 दिवसांपासून दुःखी होतं, तरुणांना इतर कोणी भरकटवू नये म्हणून मी राजीनामा दिला, धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया। प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी। प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी। प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मला हिरो बनवू नका, एका व्यक्तीला हिरो बनवून त्यांनी देशाची वाट लागली आहे। राजीनामे होत नाही म्हणणाऱ्यांना दणकाय, अभिजित दिपके यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट आहे, आता तर सुरुवात झाली आहे, असाही दिपकेंचा इशारा। सरकारकडून 3ही मागण्या मान्य, त्यामुळे तात्काळ आंदोलन मागे घेत आहोत। सरकारसोबतच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत सीजेपीच्या आशुतोष रांका यांची ही माहिती आहे। सीजेपीच्या सूचना आहेत, मागण्यांवरती सखोल चर्चा झाली आहे। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई नियमाप्रमाणे दिली जाईल, जेपी नड्डा यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती। लोकशाहीचा शांतता संयमाचा हा विजय आहे, भीतीची भीती ही झटकून एकवटलेल्या सर्वांचे आभार, सीजेपी आणि तरुणांचं अभिनंदन, सोनम वांगचुक यांचं ट्विट। सरकार हटवण्याची वेळ आलेली आहे, खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक तरुणाचं अभिनंदन, विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसेतील दोषींवर कडक कारवाई व्हावी, राहुल गांधी यांची मागणी। दिल्लीतल्या हिंसाचाराला अमित शहा जबाबदार आहेत, देशातल्या संस्था या कुणाच्या वैयक्तिक मालकीच्या नाही आहेत, जेवढी चूक मोदींची तेवढी आरएसएसची ही आहे, आरएसएसने शिक्षण व्यवस्थेला पोखरून टाकलंय, राहुल गांधी यांची टीका। देशाच्या युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय झालाय, युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं, शरद पवार यांची प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। जेनझीनं सरकारच्या झिंजा उपटल्या, तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार, त्यांनी दिल्लीसारखी परिस्थिती होऊ दिली नाही, राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ वीर सावरकर मार्गावरती ठाकरे बंधूंची आज जल्लोष सभा, सकाळी 11 वाजता ठाकरे बंधूंची जल्लोष सभा या ठिकाणी होणार आहे। राजीनाम्याला उशीर, मात्र अखेर युवा पिढीने राजीनामा घेतलाच, तरुणांचा मला सार्थ अभिमान आहे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा लोकशाहीचा विजय आहे, या देशामध्ये लोकशाही संपली असं वाटत होतं, मात्र या देशाच्या युवकांनी सरकारचा अहंकार तोडला, अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया। शिवतीर्थावरील काकांची टिवटिव इंग्रजी झाली, राज ठाकरेंनी इंग्रजीमध्ये केलेल्या ट्विटवरती शेलारांचा निशाणा, जेनझीने यांचे काय हाल केले बघा, मराठीचे तथाकथित कैवारी मराठीमध्ये पोपटपंची करू लागलेत, शेलारांची टीका। राजीनाम्यानंतर कोण हरलं कोण जिंकलं मी मानत नाही, समाजाच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते करत रहा, अण्णा हजारेंची प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। चुकीच्या मार्गाने जाऊन प्रश्न सुटणार नाही, अण्णा हजारेंचं वक्तव्य। लोकशाहीचा विजय झाला म्हणत जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचा जल्लोष, आंदोलनाद्वारे मोदी टर्ममध्ये पहिल्यांदाच मंत्र्याचा राजीनामा। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्ज विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, 27 जुलै रोजी सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाची मान्यता, आंदोलकांवरती केलेल्या लाठीचार्ज विरोधात 2 स्वतंत्र याचिका दाखल। देशामध्ये 150 पेपर फुटले असतील तर उत्तर प्रदेशमध्ये 20 प्रश्नपत्रिका फुटल्यात, नोकऱ्या द्याव्या लागू नयेत म्हणून सरकारने मुद्दामून प्रश्नपत्रिका फोडल्या होत्या, अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप। जेनझींचा हा सर्वात मोठा विजय आहे, जेनझी सरकार बनवू शकतं आणि पाडूही शकतं, मोदींना वाटलं आपली खुर्ची धोक्यात आहे, हे कळल्यानंतर राजीनामा झालेला आहे, वडेट्टीवारांचा हल्लाबोल। हीच भारताची ताकद आहे, तरुण भारतीयांवर केलेल्या अमानुष लाठीमाराबद्दल भाजप सरकारकडून माफी मागितली जावी, ट्विट करत आदित्य ठाकरे यांची मागणी। प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीमध्ये तेल टाकलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा सरकारवर राग असल्याचं दिसतंय, विद्यार्थ्यांच्या निर्णयाला वंचितचा पाठिंबा असेल, प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। 12 वर्षांपासून अहंकाराच्या धुंदीत असलेल्या सरकारला झुकवण्यात अखेर विद्यार्थ्यांना यश, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पूर्णतः देशभरातील विद्यार्थ्यांचं यश आहे, रोहित पवार यांची भाजप सरकारवर टीका।
सरकारला अखेर झुकावं लागलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. सोनम वांगचूक आणि युवकांच्या मागणीला यश. देशमुख यांचं विधान. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंच्या आईंना अश्रू अनावर. अभिजित दिपके यांच्या कष्टाचं चीज झालं. दिपकेंच्या आईची प्रतिक्रिया. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंच्या घरासमोर जल्लोष. अभिजित दिपकेंच्या समर्थकांनी आई वडिलांना गुलाल लावत पेढेही भरवले. जेन झी हॅट्स ऑफ. तुम्ही प्रत्येकाला त्यांच्या आवाजाची जाणीव करून दिली. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची इंस्टाग्राम पोस्ट. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा तातडीचा दिल्ली दौरा. भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटीसंदर्भात फडणवीसांकडून प्रचंड गुप्तता सूत्रांची माहिती. टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोघांना बिहारमधून अटक. मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्तासह साथीदार इंद्रजित सिंग उर्फ पिकू ही अटकेत. आरोपींमध्ये गुप्तासह पत्नी आणि साडूचाही समावेश. प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 आरोपींना अटक. टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक. मुख्य आरोपी वीरेंद्र कुमार गुप्ताला बिहारमधून अटक. आरोपी वीरेंद्र गुप्ताला अटकेनंतर पोलीस भिवंडीला घेऊन येणार. टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 12 जण न्यायालयीन कोठडीमध्ये. पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे. स्थलांतरित, मृत आणि अनुपस्थित मतदारांचा हिशोब BLOंना द्यावा लागणार. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी नावे वगळलेल्या प्रत्येक मतदाराची माहितीही द्यावी लागणार. पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट. तर रायगड, रत्नागिरी, सातारा घाटमाथ्याला देखील या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीला आज पावसाचा येलो अलर्ट. या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. नाशिककरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. गंगापूर धरण 97% भरलंय. काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अकोल्यामध्ये अतिवृष्टीचा कहर. पांजरे येथे घरावर भूस्खलन. हरी उघडे यांचं घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. 8 शेळ्यांचा मृत्यू. 4 कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. निफाडच्या चांदोरी सायखेडा पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. पूरग्रस्तांची भेट घेऊन मदत कार्याचा आढावा. नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचेही आदेश. निफाडमध्ये संततधार पावसाने द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्यानं वेलींची मुळं ही बंद होण्याचाही धोका निर्माण झालेला आहे. अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती मद्यपी तरुणांची हुल्लडबाजी. समुद्रातून बाहेर काढणाऱ्या जीवरक्षक आणि पोलिसांना केली धक्काबुक्की. गेल्या 24 तासामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील 7 जलाशयांचा साठा 83.68% पोहोचलाय. 24 तासात जलाशयातील साठ्यामध्ये 6.6% वाढ झालेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये विसर्गाला पुन्हा सुरुवात. मुठा नदीपात्रामध्ये 4708 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या भोरमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. पावसामुळे भाटघर धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ. भाटघर धरण 72% भरलं. पुण्यातील पवना धरण 96% भरलेलं आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक कायम आहे. पवना नदीपात्रामध्ये तब्बल 4820 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील सरदवाडी धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सरदवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. नाशिकमधील गंगापूर धरण 97% भरलं. नाशिककरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले. आजूबाजूच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून सलग 4थ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून 65,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निफाड सिन्नर मार्ग अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे. नाशिकमध्ये मुसळधार पावसानं त्र्यंबकेश्वरमधील हर्सुलमध्ये भूस्खलन. दावलेश्वर घोडमानी डोंगर कोसळून बांधलेलं नवीन घर ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. सांगली जिल्ह्यातील चांदोली वारणा धरणामध्ये पाणी साठा 79.26% पोहोचला. विद्युत गृहातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे पांजरे गावात भूस्खलन, गावातील हरी शांताराम उगडे यांच्या घरावर भूस्खलन झाल्यानं संपूर्ण घर ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. 8 शेळ्यांचा मृत्यू झालेला आहे. अन्य कुणालाही दुखापत झालेली नाहीये. धुळ्याच्या नांदवण या ठिकाणी पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेला तरुण मृतावस्थेत आढळलेला आहे. तरुणाचा पुराच्या पाण्यामध्ये बुडतानाचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. पालघरच्या तलासरी डॅमला तडे गेल्याची अफवा, डॅम फुटणार असल्याची सोशल मीडियावरती अफवा. अफवांवरती विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांचं आवाहन. नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. म्हाडाच्या 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अमरावतीच्या मेळघाटात आश्रमशाळेतील 30 ते 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती. शासकीय आदिवासी आश्रमशाळा टिंटबा येथील घटना आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवरती सध्या उपचार सुरू आहेत. वेगळा विदर्भ राज्यासाठी सिंदखेड राज्यामधून आंदोलन सुरू. वेगळा विदर्भ राज्य डिसेंबर 2027 पूर्ण होणारच. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वामनराव चटप यांचा इशारा आहे. मध्य रेल्वेवरती आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक असेल. ठाणे ते कल्याण दरम्यान फास्ट लाईनवरती, तर ट्रान्स हार्बरवरती ठाणे ते वाशिम आणि नेरुळ दरम्यान ब्लॉक असणार आहे. पुणे हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या माण ते बालेवाडी टप्प्याला CMRSची मंजुरी आहे. 13 किलोमीटर मार्गावरील सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी झाल्यात. प्रत्येक प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या दिशेने निर्णायक पाऊल आहे. भंडाऱ्याच्या लाखणीमध्ये नाना पाटोले, खासदार प्रशांत पडवळे यांच्या उपस्थितीमध्ये कॅन्डल मार्च. नीट पेपरफुटीमुळे जीवन संपवणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्ज विरोधात जालन्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन. मेणबत्ती सत्याग्रह करत निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील येस फाईन बेकरीवरती FDAची मोठी कारवाई आहे. बेकरीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनाकडून निलंबित. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बेकरीवरती कारवाई. तपासणीमध्ये धूळ, घाण, गंज, अस्वच्छ पाण्याच्या टाक्या, स्वच्छतेचा अभाव आढळल्यानं FDAनं ही मोठी कारवाई केलेली आहे. वाशिम शहरातील पानटपऱ्यांवरती FDAची कारवाई आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या टपऱ्या FDAकडून सील. कारवाईमुळे शहरातील पानटपरी व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ. पालघरमध्ये 2 दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या पुरामुळे घाणीचं साम्राज्य. डहाणू आणि तलासरी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ आणि चिखल साचला. ठाणे महानगरपालिकेकडून स्वच्छता सुरू करण्यात आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा जलसंकटाचे सावट आहे. 225 प्रकल्पांमध्ये फक्त 9% पाणीसाठा आहे. तब्बल 13 प्रकल्प पूर्ण कोरडे ठाक पडलेले आहेत. पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील 71 गावांवर पाणीबाणीचं संकट आहे. नालासोपाऱ्यातील राजनगर तानिया टाउन परिसरामध्ये मुख्य रस्त्याची चाळण झालेली आहे. खड्डे बुजवण्यासाठी स्थानिक नागरिक आक्रमक झालेत. स्थानिकांनी रस्ता अडवून आंदोलन केलेलं आहे. अलिबाग वरसोली मार्गावरील भुरमखान या परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य आहे. प्रवाशांचा मार्गावरून जीवघेणा प्रवास आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं प्रवाशांना खड्ड्यांचा अंदाज येतच नाहीये. नाशिकमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका वृद्धेचा बळी गेला. RTO परिसरामध्ये राहणाऱ्या दीपाली बेळे यांचा या 66 वर्षीय आजींचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. तब्बल 39 दिवस मृत्यूशी झुंज त्यांची अपयशी ठरली आहे. खड्ड्यामुळे रस्त्यांवरती प्रवास करताना तोल गेल्यानं त्या खाली पडल्या होत्या. पुण्याच्या मुळशीतील घोटवडे फाटा या ठिकाणी ट्रक चालकाचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे. हँडब्रेक न लावता ट्रक चालक उतरला आणि त्यामुळे ट्रकची अनेक वाहनांना धडक. धडकेनंतर ट्रक फळाच्या दुकानात शिरला.